शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण कर्जमाफी अंतर्गत बदललेल्या निकषांमुळे 23 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे आणि 23 लाख शेतकऱ्यांच्या या यादीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, कारण कर्जमाफी अंतर्गत हा सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा होता आणि या दोन निर्णयामुळे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने घेतल्या गेलेल्या दोन निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। लक्षात घ्या, कर्जमाफी अंतर्गत ही महत्त्वाची प्रक्रिया, कारण 2022 नंतर 2026 साठीची 19 नंतरची सर्वाधिक मोठी प्रक्रिया आहे। 2022, 23, 24, 25 कुठल्याही प्रकारे कर्जमाफी नव्हती, 21 ला देखील नव्हती आणि 20 ला देखील नव्हती। म्हणजे 19 नंतर सलग 7 वर्षानंतर ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पडते आणि ही कर्जमाफीची सर्वाधिक मोठी प्रक्रिया असल्याचे आपले मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, तसेच मंत्रिमंडळातील देखील विविध मंत्र्यांच्या वतीने वारंवार बोललं जात आहे। 34,000 कोटींची सुरुवातीची कर्जमाफी आता जवळपास 41-42 हजार कोटींवर जाणार आहे आणि ही कर्जमाफी अंतर्गत आतावरची सर्वात मोठी आकडेवारी देखील असल्याचे बोलले जात आहे। आणि मग या कर्जमाफी अंतर्गत हे 23 लाख शेतकरी कोण असणार आहेत की ज्यांना याचा मोठा फायदा होणार आहे? चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यासोबतच या कर्जमाफीबाबतचे पुढीलही सर्व रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी आणि ही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण या कर्जमाफी अंतर्गत सातत्याने जे काही अपडेट येत आहेत, जे काही योग्य पद्धतीने बोलायचे आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा। आता हा दिलासा काय आहे तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा। आता हे सांगितले कोणी तर लक्षात घ्या, राज्याच्या सहकार व पणन विभागाच्या वतीने ही महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि त्यामुळे ही अपडेट तुम्ही जाणून घेणं तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे। आता या अपडेटमध्ये काय सांगितलंय लक्षात घ्या, 2019च्या कर्जमाफी, आता हे कोणतीच आहे पण हे 2000 इथे 29 झाले, पण तो हे 2019 आहे। लक्षात घ्या, कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी सन 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर लाभ। म्हणजे लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 13 लाख शेतकऱ्यांना फायदा काय झाला आणि 23 लाख शेतकऱ्यांना फायदा काय झाला हे समजून घ्या। 13 लाख शेतकरी हे कोण आहेत तर हे 13 लाख शेतकरी ते आहेत ज्यांनी 2019 सालच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतला होता आणि मग त्यांना सरकारने सुरुवातीचा GR मध्ये निर्णय काय घेतला होता, त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी आम्ही देऊ। किती देऊ? 50,000। आणि यामुळे या निर्णयाला किंवा हा जो निर्णय होता याला अनेकांनी विरोध केला की ही अट काढून टाका, सरसकट 2 लाखांपर्यंतची माफी द्या, सरसकट 2 लाख रुपये माफ करा, या शेतकऱ्यांवर अन्याय करू नका। आणि हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने बदलला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे। 13 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, ज्यांना आधी फक्त 50,000 रुपये मिळणार होते। म्हणूनच त्या 13 लाख शेतकऱ्यांमध्ये तुम्ही देखील असल्यास नक्की कमेंट करून सांगा, कारण तुम्हाला देखील आता 2 लाखांची माफी मिळणार आहे। 50,000 रुपये नाही तर 2 लाख पर्यंत तुमचे कर्ज माफ होणार आहे आणि यादीमध्ये तुमचे नाव डायरेक्ट असणार आहे। आता पुढचा जो 23 लाख शेतकरी आहेत, ते 23 लाख शेतकऱ्यांना काय फायदा होणार तर लक्षात घ्या। तर हे 23 लाख शेतकरी कोण आहेत तर या 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात 50,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, प्रोत्साहनपर अनुदान म्हणून। आणि यामध्ये अट काय टाकण्यात आली होती तर 2026-27 साठी देखील या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज नवे जुने करावे अशी अट टाकण्यात आली होती आणि या अटीला देखील मोठ्या प्रमाणावर विरोध झाला। मग ही अट सरकारच्या वतीने आता काढून टाकण्यात आली आहे। मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुमचे कर्ज नवे जुने केले असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात जमा होणार आहे। या वर्षी तुम्हाला नवे जुने करणे बंधनकारक नसणार आहे आणि म्हणून या 23 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा थेट फायदा होणार आहे। जर तुम्ही तुमच्या मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही कर्ज घेतले असेल आणि ते नवे जुने केले असल्यास तुम्हाला 50,000 रुपये DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती थेट जमा होणार आहेत। आणि या दोन निर्णयामुळे राज्यातील जवळपास 23 आणि 13 अशा 34 लाख शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे, कारण त्यांना आता जे शेतकरी कर्जमाफी अंतर्गतच्या अटी आणि निकष आहेत त्यातून त्यांना आता मुक्त करण्यात आलं आहे आणि त्यांना थेट याचा लाभ होणार आहे। आणि या दोन निर्णयांचे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे। त्यासोबतच 31 जुलैच्या आधी कर्जमाफीची पहिली यादी येणार असल्याचे देखील आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे। त्यामुळे लक्षात घ्या, कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असताना राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे।
तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। या योजनेबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।